सगळ्यांना जय शिवराय. शेवटी इथले समोरचे खाली बसा. खाली बसा बरं. शेवटी मराठी विजय मिळवला. आज काय बोलावं कळलं नाही. आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणार नाही बाबा पुन्हा. अंतरवाली असं प्रत्येक गावात मनभेद मतभेद असतील, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असते. काय बघितलं नाही अंतरवाली. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकर लय सुखा समाधानात जगायला लागले. लय समाधान दिसतंय एवढं, पण मला एवढा आनंद झाला, मला बोलता येईल. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झाले, मला काय सुचत नाही आज काय बोलावं. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्षी एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखाद्यावर आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात, एखाद्या घेतले की नाही, किती जणांना तरी हे बघरे जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले. आपण सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच. पुण्याचं गॅजेटियर आपणच बाहेर काढलं. औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटियर मध्ये. 25 लाख त्या काळात. आता त्याचे 2 कोटी झाले असते. पुरेचे पुरे बसायला लागले ते पण. त्याच्यामुळे ना पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं बोलतो, मला आज काही सुचाय ना काय बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्यांनी की काय कोकड बोला किती जे शिकेने बोलायलाच ठेवा. म्हणूनच मराठ्याला जळ दे लोक. आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे. आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते. जे शेप्या आणल्या त्याच्यात गुलाला आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून. रुपये 50 रुपये देतो आम्ही, कारण आम्हाला लय आनंद झालाय. काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करावं काय नाही. फक्त एक मागवतो गावाला. आता मी गावा मागितलं 2 वर्षात एक मागवत फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या. काही माया कोण मनं दुखायला असतील, काही तुमच्या कोण दुखायला असं आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केलं. आता तुम्ही गावकरी म्हणल्यावर मी गावकरीच झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे, नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं. कोणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण. कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते. काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचे. कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे. मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठीची एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्याने ताकद बी दाखवली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा. तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलं. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच नाही सोडा. माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसल्या हायकच म्हटलं येऊ दे म्हणायच्या कोणाला आधी. नाही ते इतकं रक्त सांगल्यावर कुणी नाही येत भाऊ. पुण्यामध्ये नको आता तिकडं लय टोले बसतात लय हंतीत. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही, पण मराठ्याला आरक्षण दिवस तर माग हाडायचं. असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलं. नाही एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीमध्ये नको तिकडा तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नको यायला प्रयत्न. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतलाय सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात
हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं, आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळेच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं आहे, त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता आंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधळलाच, आटलेच नाही. लई काड्या घालायचा प्रयत्न केला, काही गेला, काड्या नाही, कोड्या नाही, काही नाही, काही ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मला जेवण म्हणायचे. गाव म्हणल्यावर भाऊ भाऊ येतं, ओली तिथे झालं तरी बी तिकडं व्हायचं, इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं संगच. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो, ते हे सोपं नव्हतं. नसता मग एकामेका डवची केली का ते मग असे जाऊन तिकडं, तू तुपलंच बघ तिकडं, आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिथं. तो मग जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बस. लय मोठा आदर्श दिला अंतरावले महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर, त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्रात येणार आहे अंतरावलीवर गुलाल टाकायला, काही टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरावलीत येणार आहे. अंतरावलीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला तुमच्याकडे. आपल्याला नुसतं जे स्क्रीन गुलाल बाहेर काढायला लागलं, इतके लोक येणार आहेत. आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण. आता काय मला काय बोलता पण येत नाही. हा विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने, आता काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% मध्ये काहीच नाही. ते चालता फेटता आपण 96 बोलून घेऊ त्यांना. हो लय भारी. तुमचं सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप लढू लागला. आता बाकीचं तर काय बोलायचं नाही. मला या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. तर मराठा समाजाला अंतरावलीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. JR निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले. थोडा वेळ लागत. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आवत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल, अशी सिस्टम असते. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळात टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं JR निघाला. मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणार. आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखीन माझ्यावर आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ते बाकी जर का आता काही मागं पुढं झालं ना, पहिल्यासारखंच होणार आहे. बंद गावात यायचं महाराष्ट्रभर. एका मंत्र्याला नेत्याला फिरून द्यायचं महाराष्ट्र. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं. तुमचं मनापासून आभार. आता तर बोलायलाच काही नाही. त्याच्यामुळे बोलावं तरी काय. आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणत दिलंय मी, काहीच कळना. आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना. आचार्य मी म्हणलो होतो, हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. पण त्यांनी आणलंच. त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलता येणार. आणि बोलायचं असलं उद्या बोलू. आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार. ज्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये OBC असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो OBC असतील. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या अंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप
तोंड भरून असं कौतुक करतो. तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झडल्या, गोळ्या झडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं, कारण कोणी टिकलं नसतं इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर रक्त सांडलं म्हणलं कोणी टिकलं नाही. त्यांनी असं ठरवलं नंतर ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही होऊ द्या म्हणजे आता नाही हटायचं. म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी. आता रक्त सांडलं ना, आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही. हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात. आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं, अरे इतकं मार लागून माय मावल्या जर भ्यानात तर आपण तर अस्सल जातवान मराठीत घरात झोपून काय करायचं. जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला त्यांनी. पाटील 2 वर्षामध्ये तुमचे अनेक स्वागत आम्ही पाहिले, पण आजचं स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतंय, जे शिपतून गुलाल उधळल्या जातोय, फुलं आहेत, तुम्हाला खांद्यावर उचलून घेताना पहिल्यांदा दृश्य पाहिले त्यांनी. नाही ते आज दिवाळी आहे आंतरवाली, आज आंतरवाली दिवाळी आहे. आंतरवालीतले घरातले माणसं खुशी आहेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे. आणि त्यांचा तो पण आणि करोडो मराठ्यांचा तोच पण होता, आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मी पूर्ण केलं. मग त्यांना ते लेकरू वाटायला ना, खांदे उचलून घ्यायला लागले, इकडून पळायले तिकडून पळायले. त्यामुळे ते आता आनंद काय आहे, मला आनंद सांगता येईना आणि त्यांनाही सांगता झालतो मी. मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जे शिप्यांनी गुलाला आणले. आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होतात. पाटील तुम्ही इथून निर्धार करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते, इथून निर्धार करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जेव्हा आंतरवली सराटीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या मनातल्या काय भावना होत्या? नाही, मी स्पष्टच सांगितलं होतं ह्यावेळेस, घरच्याच्या पण कानात सांगितलंच होतं मी, हा बा गाड्यानं आता उपोषणाला झाले तर जर मेलं कोणाला दोष द्यायचा नाही, समाजाला नाही, मला बी नाही, कोणालाच नाही. समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं मरण नाही. माणूस अटॅकने मरतो, साप चवून मरतो, ईज पडून मरतो, कशाने पण मरतो माणूस. मग आपण जर समाजासाठी लढून मेलो तर काय हरकत नाही. त्यामुळे कुटुंबाला सांगितलं होतं आणि गाव सोडतानाही सांगितलं होतं की येताना विजयाचा गुलाल म्हणजे जे आर घेऊन ये, नाही तर मरू नये. आणि तसाच आलो, गुलालच घेऊन आलो. यानंतर कसं नियोजन असणार आहे आणि पुढची रणनीती काय असणार आहे, कारण विजय तर आता मिळालेला आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं, आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे आता. त्यामुळं ती सरकारची जबाबदारी. आणि मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला मराठवाड्यात, त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात, मराठवाड्यातल्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे. हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची. आता जर मराठ्याचा अपमान झाला रे बाबा मुख्यमंत्र्यांकडून, तर मराठ्यांच्या मनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबाचं कायमचंच नाव निघून जाईल. आणि अशी लाट येईल की पुन्हा बेमुदत गावात येणंच बंद होईल. गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात पूर्णच बंद होईल. नेत्याला फिरणंच बंद होईल कायमचं, कुठल्याही टोकाला. मग अवघड होणार. खरं तर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी आजही त्याचा उल्लेख केलेला आहे की फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. हा, मग आता ज्या हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत, मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे, त्याच्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागत, असं होणार, सगळं होणार. मी हळूहळू थोडं कोणी दिलं ना, बोलणाऱ्यानं थोडं नाही दिलं, सरसकट बी नाही दिलं, हे मराठीला कळतं ना माया. त्याच्यामुळे मी झुंजतोय त्यांच्यासाठी. माझा आत्मा कोणासाठी तरफडतो, तळमळतो कोणासाठी, गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांसाठी. मग मी करतोय टप्प्याटप्प्यानं. मी बरोबर मराठा जिंकेला आहे. मराठा झुकून नाही दिला, वाकून बी नाही दिला. स्वाभिमान मराठ्यांचा ताईट ठेवला मी, ताईट ठेवला आहे. हळूहळू करून का होईना मराठा जिंकेला आहे, हरून नाही दिला. हे लय महत्त्वाचं आहे. लाट गेली लय मोठी हारली, काय उपयोग आहे? हारून नाही देणं याला लय किंमत आहे. बोलता काय नसतं, बोलून काय करता, बोलणाऱ्यानं काय दिलं?
आता या विजयानंतर महाराष्ट्रभर तुम्ही विजय यात्रा किंवा मग जे स्वागत आहे तशी रॅली वगैरे काढणार आहे? नाही, आता महाराष्ट्रात काय आहे की डॉक्टरने सांगितलं आता तुम्ही समाजाचं सगळं कल्याण केलं, तुम्ही जरा महिनकचा आराम करा, तुम्ही थोडा आराम करा आता. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे, आता दिलंय सगळ्याला आरक्षणात, मला एक महिन्याचा थोडा आराम करून द्या, मग पुन्हा भेटूच ना आपण. अंतरवाली सराटी दसरा मेळाव्याला भेटणारच ना आपण आता नारायणगडावर. मध्ये विजय सभा घेण्यास संकेत दिले तुम्ही बोलताना. हा होणारच, लय मोठी होणार आहे ती, ती लय मोठी होणार आहे. टप्पा तर येऊ द्या ना, टप्पा येऊ द्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.